लाओत्सेचा ताऊबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. रिकामे मन राक्षसी. लाओत्से सांगतो की काहीही न करता सर्व काही होत असते. जो जग जिंकतो तो बहुतांशी काहीही न करता ते जिंकतो. परंतु जर त्याला काही करायची सक्ती केली तर तो जग जिंकण्यापासून दूर फेकला जातो. चैन, आराम, आळस, कामचुकारपणा, ऐदी स्वभाव, अनंत कामना, वासना, बुद्धीची घमेंड, अहंकार इत्यादी या आणि अशा अनेक स्वभावदोषांमुळे माणूस सतत नवीन शोध लावून नवीन भौतिक उपभोग शोधत आहे. यात त्याच्या कामाचा वेळ वाचतो. या वाचलेल्या वेळेचे तो काय करतो? नसते उद्योग करतो, हेच त्याचे एकमेव उत्तर आहे. स्वतःला रिकामपणा असले की माणूस उपभोगाकडे वळतो. त्यासाठी तो इतरांवर अवलंबून असतो. त्याचे दुसऱ्यांकडे लक्ष असते. हेच कलहाचे मूळ कारण आहे. यंत्रयुगात माणूस मोकळा झाला आणि माणुसकीला पारखा झाला. रिकामपणाचे उद्योग हे नेहमीच नसते निरुद्योग असतात. वैयक्तिक पातळीवर याचे अनेक दुष्परिणाम त्याला स्वतःला आणि त्याच्या संपर्कात आलेल्याला भोगावे लागतात. रिकामपणामुळे तो हिंडोरा होतो. त्याची मुळातच शोधक असलेली नजर आणखी तीव्र होते. रिकामपणात स्वतःचे निरीक्षण न करता माणूस इतरांचे निरीक्षण करतो. सुरुवातीला इतरांचे गुण पाहतो, परंतु लवकरच त्याला इतरांचे दोष दिसू लागतात. जगरहाटीप्रमाणे गुणांपेक्षा दोषांवर चर्चा जास्त चवीने केली जाते. कोणालाच त्याच्या दोषांची जाहीर वाच्यता सहन होत नाही. प्रत्येकाचा अहंकार दुखावला जातो. यातून कलह, भांडणे होतात. मारामारी, खून करण्यापर्यंत मजल जाते. शेजारी काय चालले आहे यात नेहमीच रस असतो. घराच्या, गावाच्या, राज्याच्या, देशाच्या शेजारी काय चालले आहे याचे निरीक्षण केले जाते. त्या पातळीवर राजकारण केले जाते. त्यात ज्याला जास्त ताकद असते तो इतरांवर मुजोरी करतो. सत्ता पिपासू वृत्ती उफाळून येते. यातून युद्धे छेडली जातात. सर्वस्वाचा होम पेटवला जातो. इतरांचे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त नुकसान करण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतो. त्यामुळे सर्वांचेच कधीही भरून न येणारे असे नुकसान होते. आज युद्धात टाकलेल्या बॉम्बमुळे जगातील कित्येक हजारो हेक्टर जमीन कायमस्वरूपी नापीक झालेली आहे. जमीन मानवाने निर्मित केलेली नाही, तरीही तिच्या नासाडीचा अधिकार त्याला त्याच्या रिकामपणाने बहाल केला. प्रत्येकजण कानाला डबी लावून बोलत आहे. त्या डबीवर सतत बोटे फिरत आहेत. SMS पाठवले जात आहेत. त्यातील 95% बोलणे आणि SMS अनावश्यक आहेत हे सांगायला परीक्षणाची गरज नाही. जितके रिकामपण येईल तितकी विकृती वाढत जाईल. चॅनलवर होत असलेले तथाकथित कार्यक्रम आणि त्यातून विशेष म्हणजे करमणुकीचे कार्यक्रम याची प्रचिती देतात. रिकामा वेळ सत्कारणी कसा लावायचा याचा विचार करा. अनाकलनीय ब्रह्मांड. लाओत्से सांगतो की काहीही न करता सर्व काही होत असते. जो जग जिंकतो तो बहुतांशी काहीही न करता ते जिंकतो. परंतु जर त्याला काही करायची सक्ती केली तर तो जग जिंकण्यापासून दूर फेकला जातो. तुम्ही नव्याने काहीही करायची आवश्यकता नाही. जे काही करायला पाहिजे होते ते सर्व परमात्म्याने अगोदरच करून ठेवले आहे. जे काही करावे लागत आहे ते सर्व परमात्मा करत आहे. पुढे जे काही करावे लागणार आहे त्याचे नियोजन परमात्म्याने करून ठेवले आहे. तुम्ही उचापती केल्या नाहीत तर हे ब्रह्मांड छान सुरळीत चालेल. आपण मानव हाच या ब्रह्मांडाचा 1 क्रमांकाचा शत्रू आहे. कारण त्याला जे ज्ञान दिले आहे त्या योगे त्याने आत्मप्राप्ती करून आपल्या ज्ञानाचे रूपांतर विज्ञानात करावे अशी माफक अपेक्षा आहे. परंतु मानव याच्या ज्ञानाचा उपयोग अज्ञानी व्हायला करत आहे. जे कधीही आकलन होणार नाही त्याच्या मागे तो लागला आहे. आणि जे आकलन होऊ शकते किंवा त्याने जे एकमेव आकलन करावे अशी अपेक्षा आहे त्याकडे तो पाठ फिरवत आहे. त्याने कितीही काही केले तरी त्याला दिलेली बुद्धी ही येथील वस्तू जगत वापरण्यासाठी आहे. ते आकलन करून घेण्यासाठी नाही. कारण वस्तू जगत आकलन करण्यात त्याने आयुष्य वाया न घालवता या सर्वामागे जो एकमेव करता करविता आहे त्याचा शोध घेऊन त्याने हे विज्ञान प्राप्त करावे की ते तो स्वतःच आहे.
असे झाले की त्याला या ब्रह्मांडात जाणण्यासारखे काही शिल्लक असणार नाही. तो पूर्ण होईल, ताओ होईल. परंतु तो तसे न करील तर तो स्वतःसह सर्व काही शून्यात विलीन करेल. त्या शून्यातून तो कधीही पूर्णत्वात येणार नाही. विजेचा शोध आणि त्याची उपयुक्तता शोधणाऱ्या एडिसनची कथा सुप्रसिद्ध आहे. एकदा एडिसन एका गावाला पाहुणा गेला होता. तेथे शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी विजेवर चालणाऱ्या अनेकविध वस्तू तयार केल्या होत्या. त्या पाहून एडिसन खुश झाला आणि त्याने त्या विद्यार्थ्यांना विचारले की वीज म्हणजे काय? विद्यार्थी गोंधळले. त्यांनी त्यांच्या शिक्षकांना बोलावले. ते एडिसनला विजेचे उपयोग सांगू लागले. एडिसन म्हणाला, आपण विजेचे उपयोग सांगत आहात, मला कृपया वीज म्हणजे काय ते सांगा. मग प्रिन्सिपॉलना पाचारण केले गेले. त्यांनीही विजेचे उपयोग सांगायला सुरुवात केली. एडिसन म्हणाला, मला वीज म्हणजे काय ते सांगा. त्यावर प्रिन्सिपॉल महाशय म्हणाले की तुम्हाला हे एडिसनलाच विचारावे लागेल. त्यावर एडिसन म्हणाला, मग वीज म्हणजे काय? हे जाणणे शक्य नाही, कारण मीच स्वतः एडिसन आहे. विजेचा शोध लावणारा, त्याचे उपयोग सांगणारा विजेला ओळखू शकला नाही. कारण मानवी बुद्धी भौतिक जाणण्यासाठी नसून भौतिकाचा उपयोग करून ताओ जाणण्यासाठी आहे, स्वतःला जाणण्यासाठी आहे. मानव हे केव्हा जाणणार? हरि ओम.